नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. जी जाहिरात आहे ही DRDO ACM नाशिक विभागासाठी आहे आणि हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे, परमनंट टाईपचा. त्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 25 वर्ष असणार आहे आणि पूर्ण भारतातून उमेदवार असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही अनुभवाची गरज नाही, फ्रेशर्स पण अर्ज करू शकतात आणि अर्जाची जी फीस असणार आहे ती काहीही नसणार नाही आहे. आणि हा अप्रेंटिस पदाचा प्रकार आहे हा. तर निवड ही जी आहे ती डायरेक्टली तुमची लिस्ट आणि मुलाखतप्रमाणे होईल आणि 26 जुलै ही लास्ट डेट आहे याची अप्लाय करण्यासाठी, जे की तुम्ही DRDO.gov.in ह्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुमचं जे नोकरीचं ठिकाण आहे ते नाशिक असणार आहे. तर त्यासाठी कोणकोणते उमेदवार एलिजिबल आहे, त्यासाठी BE BTech आणि BSc बॅचलर ऑफ कॉमर्स, BLIS म्हणजेच लायब्ररी सायन्सवाले, तर हे सगळे उमेदवार असणार आहे. त्याप्रमाणे जागा पण दिलेल्या आहे. त्यासाठी तुम्ही जी ॲडव्हर्टाईजची जी PDF आहे ती डिटेलमध्ये बघू शकता. त्यानंतर टेक्निशियन अप्रेंटिससाठी डिप्लोमावाले पण एलिजिबल आहेत आणि त्याचे रिझर्व सीट्स पण आहेत काय, जे SC STसाठी राखीव आहेत काय. त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी तुम्हाला apprentice.acm.gov.in ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि पूर्ण प्रोसेस PDFमध्ये दिलेली आहे. लास्ट डेट ही 26 जुलै आहे. आणि त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जी तुमची असणार आहे ती सिलेक्शन प्रोसेस विल बी अप्रेंटिस सिलेक्शन कमिटी तुमचा फायनल निर्णय घेईल आणि तुम्हाला ऑफर लेटर थ्रू कळवण्यात येईल. त्यानंतर ह्या आपलं जाहिरातच्या PDFमध्ये काही टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहे, त्या तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. आणि जो सिलेक्टेड झालेला असेल स्टुडंट्स, त्याला मेडिकल फिटनेस सबमिट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि बिफोर अप्लाइंग कॅन्डिडेट त्याच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला बघून घ्यायचा आहे अप्लाय करण्याच्या आधी, कारण नंतर जर काही समजा झालं प्रॉब्लेम तर ते लोक तुम्हाला टर्मिनेट करू शकतात. तर त्यामुळे आधी बघून घ्यायचं. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.